नमस्कार रसिका श्रोते हो. आज एक विलक्षण कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे पूजा. लेखक नारायण धारप आणि कथासंग्रहाचं नाव आहे मैफल. ऐकूया. पूजा. 9 वर्षाचा सदाशिव 4 वर्षांनी मोठ्या असलेल्या त्याच्या दादाबरोबर सारखा असायचा. दादाने कितीही टपला मारल्या, चिमटे काढले, कान पिरगळले, तरी तो काही दादाचा पिच्छा सोडायचा नाही. आईकडे तक्रार केली तर ती उलट सदाशिवलाच रागवायची. तू कशाला लोचटासारखा त्याच्या मागे मागे जातोस रे? पण तरीही काही एका मर्यादेपलीकडे दादा त्याला मारपीट किंवा शारीरिक पीडा देत नसे. कारण शेवटी त्यालाही घरच्यांची भीती होतीच. पण मग सदाशिववरचा त्याचा राग दुसऱ्या मार्गाने निघायचा. शिवाशिवीच्या खेळात सदाशिववर राज्य हमखास यायचं आणि त्याची दमछाक होईपर्यंत ते सारे त्याला पिदवायचे. किंवा त्यांचा रात्रीचा लपंडावाचा खेळ सुरू झाला की त्या आधी सदाशिवला सांगत, तू भोज्या हो, आम्ही तुला येऊन शिवू. पण अर्थात मागच्या अनुभवावरून कधीही काहीही न शिकलेला भोळा सदाशिव त्याला नकार दे. वास्तविक त्याला अंधाऱ्या जगाची विलक्षण भीती वाटायची. त्यांचा खेळ गल्लीतल्या 6-7 वाड्यातून चालायचा. तशा लपायच्या जागा ठराविकच होत्या, पण दिवसाच्या प्रकाशात साध्या, उघड्या, निरुपद्रवी वाटणाऱ्या या जागा रात्रीच्या काळोखात जणू रूप पालटत भयकारी होत. तिघांनी चकवताना मनातल्या मनात सदाशिव आपल्यावर राज्य न येण्यासाठी देवाची प्रार्थना करीत असे. पण तीही अर्धवटच प्रांजळ असायची. कारण राज्य आलं नाही तर त्या अंधाऱ्या जागातून लपवावं लागेल, आणि राज्य आलं तर त्याच अंधाऱ्या जागातून शोध घ्यायला जावं लागेल. तेल्याच्या माडीला मागच्या बाजूने एक जिना होता. वर चौकोन होता. चौकोनात माडीचं मागचं दार होतं. ते वर्षानुवर्ष बंद होतं. ती एक लपण्याची आवडती जागा होती. पण सदाशिव तिथे रात्रीचा कधीही लपला नसता. खालचा जिना, त्या पुढचा अरुंद बोळ, सगळं संपूर्ण अंधारात असायचं. शोध घ्यायला आलेली सगळीच मुलं आरडाओरडा करत येत नसत. काही चोर पावलांनी दबकत, अजिबात आवाज न करता येत. कधी पावलांची खसखस, कधी दबका श्वास कानावर ये. मग अंधारातून एकदम हात चाचपत पुढे यायचा. शेवटच्या क्षणापर्यंत खात्री नसायची की हा खेळगडीच आहे की आणखीन कोण आहे. फार वाईट अवस्था. पण त्याला स्वतःला शोधायला जायची वेळ आली की अवस्था त्याहून वाईट व्हायची. काहींना माहीत होतं की तो अंधाराला भीतो. तो बोळातून जिन्यात आला की वर लपलेला गुर्र गुर्र असा आवाज करी, नाहीतर तोंडातून फिसकारल्यासारखा असा आवाज काढी. वर जाऊन अंगाला हात लावण्याखेरीज गडी आऊट व्हायचा नाही. तेव्हा वर तर जायलाच हवं. पण तर खेळातला गडीच होता का आणखीन काही होतं? तेल्याच्या माडीचं बंद दार आतून उघडलं असलं तर? तो अंधारात हात पुढे करत वर गेला आणि दारातून बाहेर आलेल्याने त्याचा हातच घट्ट धरला म्हणजे तोंडात जीव गोळा होऊन यायचा. पण वर आणि पुढे तर जावंच लागायचं. मधल्या रिकाम्या बखळीत एक पिंपळाचा पार होता. त्याच्या मागे जुन्या पडक्या दगडांची रास होती. तिथेही लपण्याची आणि शोधायची तशीच एक घाणेरडी जागा होती. नाहीतर रामाच्या देवळामागे अशीच 2-3 वेडीवाकडी वाढलेली झाडं होती. देवळातला देव कितीही जवळ असला तरी सदाशिवची भीती कधीही तिळमात्रही कमी झाली नाही. त्यांच्या गल्लीच्या तोंडाशी भैयाची कोळशाची वखार होती.
भैयाच्या अंगावर सतत निळ्या डेनिमचा अर्ध्या बाह्यांचा डगला आणि त्याच रंगाचे पाटलोण असायचे. दिवसभर कोळशांच्या काळ्या धुळीत वावरून त्याचा आधीचा कळकट्ट रंग आणखीनच काळा झालेला होता. गावापासून हजारो मैलांवर एकट्याने राहणाऱ्या भैयाचं आयुष्य कसं असेल? त्याच्या डोळ्यातील लाली कसली? बोलताना कधीकधी त्याचा आवाज असा रेकल्यासारखा अडखळता का येतो? त्याच्या श्वासाला आंबट कडवट असा दर्प का येतो? तो रात्रीचा गायब कुठे होतो? पोरांना हे प्रश्न कधीच पडले नाहीत, किंवा त्यात काही प्रश्न आहेत हेच त्यांच्या आकलनापलीकडचं होतं. दुकानाच्या फळीवर बिडी ओढताना भैया दिसला की पोरं त्याच्या भोवती गोळा होत, भैया भैया गोष्ट, भैया भैया गोष्ट गोष्ट, ती गलका करत. आणि लहान असली तर भैया त्यांना गोष्टी सांगत असे. म्युन्सिपाल्टीच्या दिव्याचा पिवळसर प्रकाश, भैयाची मधूनच फुलणारी बिडीची लाल ठिणगी, बाकी सर्वत्र रात्रीची शांतता. अशावेळी भैयाच्या गोष्टी विलक्षण खऱ्या वाटत. त्याच्या गोष्टी राजा राणीच्या, राजपुत्र राजकन्यांच्या, जादूगाराच्या, सद्गुणी परोपकारी माणसांच्या, प्रेमळ ममताळू स्त्रियांच्या कधीही नसत. त्याच्या गोष्टी सुखांत कधीही नसत. खरं तर तशा पांचट गोष्टी मुलांना कधीच फारशा आवडलेल्या नाहीत. भैयाचं मराठी मोडकं तोडकं होतं, पण त्याच्या गोष्टीतली माणसं हाडामासांची, या नाहीतर पलीकडच्या गल्लीत राहणारी, कधीही भेटतील अशी वाटत, आणि लांबून दिसली तरी त्यांच्यापासून दूर पळून जावं अशी असत. भैयापाशी गोष्टींचा खजिना होता, पण त्या साऱ्या गोष्टी काळजातल्या काळ्या कपारीतून काढल्यासारख्या वाटत. त्यांच्यावर दुःखाची, शोकाची, भीतीची काळी झाकोळ आलेली असे. रस्त्यावर पोरं मांड्या ठोकून बसलेली असायची, पण भैयाची गोष्ट रंगत चालली की ते सरकत सरकत एकमेकांना बिलगून बसत. आसपास पसरलेला निशब्द काळोख भैयाच्या गोष्टींनी आणखीन गडद होई आणि घुसमटून टाकतोय असं वाटे. भैया, विहिरीची गोष्ट सांग ना, विहिरीची गोष्ट, विहिरीची गोष्ट. त्यातल्या त्यात जरा जाणती आणि पूर्वी एक दोनदा येऊन गेलेली पोरं म्हणत, विहिरीची? पण तुम्हाला डर लागेल ना. नाही नाही, विहिरीची गोष्ट सांग. हो हो, विहिरीची गोष्ट सांग. बहुत अच्छा, तो सुनो. काही विहिरीत बुडवे राहतात, दगड सुरुंगाने फोडतात, तेव्हा येत असतील ते बहुतेक. खालच्या खोलवरचा झरा फुटला की मग येत असतील. येतात आणि विहिरीत राहतात एवढं मात्र खरं. पाण्याखाली कपारीत राहतात. उन्हाळ्यात पाणी खाली गेलं की पाण्याबरोबर खाली 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 जातात. विहिरीत पाणबुडे उतरतात ना, त्यांना हे माहीत असतं. आता कोणी विहिरीत उडी टाकून जीव दिला की ते वर येतच नाहीत. का माहिती आहे? अरे, हे कपारीतले बुडवे त्यांना धरून ठेवतात. कपारीतून खेचून काढायला काय त्रास पडतो हे पाणबुड्यांना माहीत असतं. पोरांनो, तुम्हाला माहिती आहे रात्री 12ला विहिरीचं पाणी का काढत नाहीत ते? कारण मध्यरात्री हे बुडवे त्यांच्या कपारीतून बाहेर आणि वर पाण्यावर येऊन तरंगत असतात. त्यांच्यातलाच एखादा बादलीत बसून वर यायचा. अंधारात काही दिसत नाही, बादली वर येते. बादली धरायला वाकून हात पुढे केला की धरलाच त्या बुडव्याने हात. बेडकांच्या पंजासारखे बुळबुळीत ओले हिरवट पंजे. पोरे एव्हाना एकमेकाला खेटून बसलेली असतात. सध्या घरी जा. दादाने कितीही खेकसून सांगितलं तरी सदाशिव हालायचा म्हणून नाही. भैयाची गोष्ट ऐकायची उत्सुकता तर असायची, मनात विलक्षण भीतीही असायची. आणि मुख्य म्हणजे आता सगळी पोरं इथे जमल्यावर रिकाम्या रस्त्यावरून एकट्याने घरापर्यंत जायची हिंमतही व्हायची नाही.
तो तसाच अंग मुडपून दाटीपाटीत बसून राही. भैया गोष्ट, भैया भैया गोष्ट, पोरं गिल्ला करत होते. बहुत अच्छा, आज एकदम नवी गोष्ट, भैया म्हणाला. आपल्या नदीवर आता नवा पूल बांधतायत ना. आमच्या गावापाशी यापेक्षाही खूप मोठी नदी होती. तिच्यावर खूप मोठा पूल बांधणार होते. जमिनीत केवढाले मोठाले खड्डे घेतले होते. दगड कातणारे पाथरवट किती दिवस दगडांची ठकठक करत घडवत होते. वाळूचे डोंगरच्या डोंगर रचले होते. दोन्ही बाजूच्या उंच उंच भिंती उभ्या राहिल्या. उन्हाळ्यात नदीचं पाणी अगदी कमी झालं तेव्हा त्यांनी मधलं काम सुरू केलं. तिसऱ्या बुरुजापर्यंत काम आलं आणि तिथे अडलं. बुरुजाची भिंत काही केल्या उभी राहीना. मोठे मोठे साहेब आले. नकाशे पुन्हा पुन्हा तपासून पाहिले. 2 वेळा भिंत खचली. एकदा तर मुकादम मरता मरता वाचला. मुकादम काही शिकला सवरलेला माणूस नाही, गावाकडचा साधा माणूस. तसा तगडाही, पण तिथे खाली खड्ड्यात काम करायला गडी बिचकायला लागला. त्याला माहीत होतं बुकं वाचलेले शिकले सवरलेले साहेब त्याचं ऐकणार नाही. तो आपला उठला, गावातला देवऋषी गाठला. पुलाची भिंत ढासळते हे गावात सर्वांनाच समजलं होतं. बिगारी माणसं घाबरली होती, कारण शेवटी प्रत्यक्ष काम त्यांनाच करायचं होतं. दगडाची वाळूची रास गडगडत खाली आली तर माती गाळामध्ये गाडले जाणार होते ते हे बिगारीच. जीवाची भीती कोणाला नाही, प्रत्येकाला आहे. त्यांच्यातल्या बोलण्यावरूनही मुकादमाला ती देवऋषाकडे जायची कल्पना सुचली असेल. तो गेला एवढं खरं. देवऋषी रात्रीचा त्याच्याबरोबर पुलाच्या जागेवर आला. त्याला काय काय पाहायचं होतं ते त्याने पाहिलं. काळे तीळ उडीत तिथे टाकले. लिंबू कापून कुठे कुठे ठेवलं. काळ्या कापडाची बाहुली इथे तिथे ठेवून पाहिली. डोळे मिटून चारी बाजूंना वळून पाहिलं. मग मुकादमाला हातानेच खूण करून लांबवर बोलावून घेतला आणि त्याच्या कानात तो हलकेच म्हणाला, मुकादम, इथे तुम्ही खणाखणी केलीत तेव्हा जमिनीखालचं काहीतरी फार वाईट जागवलं आहेत. वर्षांपूर्वी त्याला कोणीतरी जबरदस्त माणसाने बांधून कोंडून घातलं होतं. ते आता दगड फुटताच मोकळं झालं आहे. तेच तुमच्या भिंती जागावर राहू देत नाही आहे आणि त्याची भूक शांत झाल्याखेरीज तुमची भिंत उभी राहायचीच नाही. पुढं सांगा की, मुकादम म्हणाला. कसली भूक? इकडे तिकडे पाहत मुकादमाच्या कानात देवऋषी फिसकारला, रक्ताची भूक, मानवी रक्ताची भूक. त्याला नरबळी हवा आहे. त्याखेरीज ते शांत व्हायचं नाही. मुकादम बिचारा साधा माणूस. असल्या गोष्टी त्याने कधी ऐकल्याही नव्हत्या. त्याच्या चेहऱ्याकडे पाहताच देवऋषी म्हणाले, मुकादम, सगळं तुम्ही माझ्यावर सोडा. फक्त पैशांची सोय करा, बाकी सगळं मी पाहतो. आधी देवऋषी 1000 रुपये मागत होता, पण शेवटी कमी कमी करत तो 250 रुपयात सर्व करायला तयार झाला. मुकादम त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होता, आपला यात काही भाग नाही बरं का. आपला यात काहीही भाग नाही. बंदोबस्त करायला तुम्ही रक्कम मागता, ती मी देणार. तुम्ही काय करणार, कसं करणार, केव्हा करणार, आपल्याला काहीही माहिती नाही. समजलं ना? आपल्याला काही माहिती नाही. सगळं काही समजलं. तुम्ही बिनधास्त राहा. तुमच्या कानावर सुद्धा काही येणार नाही, तो देवऋषी म्हणाला. ही काय त्याची पहिलीच वेळ होती? सध्या पुलाचं काम बंदच आहे ना. ठीक आहे, 2-3 दिवस संध्याकाळचे तिकडे कोणी फिरकणार नाही एवढं पहा म्हणजे झालं. दुसऱ्या दिवशी लवकर उजाडायच्या आतच देवऋषी कामाच्या जागेवर आला. भराव भरायचा होता. अशा कितीतरी जागा तिथे होत्या. त्यातली एक तर लहानशा खोलीसारखी होती. एका बाजूची 1.5 फूट जागाच तेवढी रिकामी होती. दुपारी तो परत आला. त्याने आतल्या जागेत आपला लाकडी पाट, पणत्या,
मातीचे मुखवटे, गुलालाची चौकट, लाल फुलांच्या माळा, सगळं काही मांडलं. संध्याकाळचा तो गावाच्या वेशीपाशी थांबला होता. गावात भीक मागून जगणारी, जागा मिळेल तिथे झोपणारी, 4, 5, 6 पोरांचा उघड्यावर संसार करणारी कितीतरी कुटुंब होती. बाप दारुडे, बायका धंदे करणाऱ्या, पोरं चोऱ्या माऱ्या करणारी, अन्नाच्या तुकड्या तुकड्यासाठी एकमेकांचे गळे धरणारी. 4 वर्षांचं पोर पायदळी तुडवलं गेलं नाही. दिवसाकाठी 2 घास खायला मिळाले तर जगणार, आणि नाही जगलं उद्या दिसेनसं झालं तरी वाईट वाटायला, रडायला. होतं कोण? कोण होतं? जरा बऱ्या कपड्यातला माणूस दिसला की त्याच्या मागे, दादा दादा गरिबाला घास द्या हो, दादा गरिबाला पैसा द्या हो, असं करत ही पोरं दिवसभर वणवण हिंडत असायची. देवळाच्या पायऱ्यांवरून तर त्यांची काय गर्दी. देवऋषी पायऱ्या उतरायला लागला तशी 5-7 पोरं त्याच्या मागे, दादा दादा द्या हो काहीतरी, द्या द्या हो काहीतरी करत लागली. एकेकाच्या हातावर एक एक पेढा ठेवत त्याने सर्वांना वाटेला लावलं. 4-4.25 वर्ष वयाचा एक बुटकासा मुलगा सोडून तो त्याच्या मागे, दादा दादा द्या ना हो, द्या हो, मलाही द्या ना हो करत लागला होता. हमरस्ता सोडून एका अंधारलेल्या गल्लीत वळता वळता देवऋषाने पोराच्या हातावर पेढा ठेवला. गल्लीच्या दाराशीच उभा राहत देवऋषी खेकसला, पाय आता पळ पाहू, चल पळ. पोराने तोंडात पेढ्याचा तोबरा कोंबला. त्याला गल्लीतून पळत जावं लागलं. जेमतेम 20 पावलं टाकली नाहीत तर पोरगं गिरक्या खात खात भिंतीपाशी कोलमडून पडलं. रात्री काय झालं पाहायला कोण होतं? कोण होतं तिथे? समजा तो देवऋषी हातात एक लहानसं कापडात बांधलेलं बंडल घेऊन पुलाच्या कामाकडे गेला तर कोण पाहणार? समजा रात्री त्या लहानशा खोलीसारख्या खडग्यात पणत्या पेटल्या, कोणाला दिसणार? समजा रात्री खड्ड्यात दगडमाती पडल्याचा आवाज आला. समजा त्यातच एखाद्या लहानशा पोराची किंचाळी आली तर तिथे कोण ऐकायला येणार आहे? सुट्टी संपली. पुलाच्या कामाला सुरुवात झाली. भिंत व्यवस्थित उभी राहिली. एका रात्री केव्हा तरी मुकादमाने देवऋषाकडे पाहिलं. मानेनेच देवऋषी म्हणाला, हो. घामेजलेल्या ओल्या घड्या घातलेल्या नोटा या हातातून त्या हातात गेल्या. बस झालं. कंत्राटदार गेले, बिगारी गेले, मुकादमही गेला. पूल तयार झाला. गाड्या माणसं जायला लागली. परक्या माणसामागे जाऊ नका. अनोळखी इसमाने काही खायला दिलं तर खाऊ नका, असे नीतीपाठाचे धडे द्यायला भैया शाळेतला मास्तर थोडाच होता. पोरं उठली, एकमेकांना बिलगत आपापल्या घरी पांगली. 1-2 दिवसांनी संध्याकाळी आई सदाशिवला म्हणाली, सदा चल, मामीकडे सत्यनारायणाची पूजा आहे. तेव्हा त्याचा लहानसा चेहरा एकदम गोरामोरा आणि रडवेला का झाला? पेटलेल्या समयांकडे, चौरंगावरच्या देवाच्या तुळशी फुलं हार घातलेल्या झाकलेल्या मूर्तीकडे तो असा कावराबावरा होऊन का पाहत होता? प्रसाद हातात घेऊन कितीतरी वेळ तो हातातल्या प्रसादाकडे भ्यायल्यासारखा का पाहत होता हे त्या बिचाऱ्या माऊलीला कधी कळलंच नाही. कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह. पण एक लक्षात घ्या, ही कथा अंधश्रद्धेला उत्तेजन देण्यासाठी नाही आहे. लेखकाने लिहिली आहे आणि पुस्तकामध्ये ती समाविष्ट केलेली आहे, तशीच मी वाचली आहे. नमस्कार.